मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र शासनानं जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापती यांचं आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि हे आरक्षण कशा पद्धतीनं आहे ते आता आपण पाहूया. तर बघा, हे एकूण आरक्षण जर का बघितलं तर आपण 4 प्रवर्गामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. एक सर्वसाधारण, दुसरा आहे नागरिकांचा मागासांचा प्रवर्ग, तिसरा आहे अनुसूचित जाती आणि चौथा अनुसूचित जमाती. अशा 4 प्रवर्गामध्ये हे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. तर आता आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण हे कोणत्या जिल्ह्याला कशा पद्धतीने लागू करण्यात आलेलं आहे ते. तर बघा, सर्वप्रथम आपण बघूया की अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे ते एकूण 5 जागा ज्या आहेत त्या यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2 पुरुषांच्या आहेत, 2 महिलांच्या आहेत. तर पुरुषांच्या कोणत्या आहेत तर बघा, पालघर, नंदुरबार, आणि महिलांसाठी आहे अहिल्यानगर, अकोला आणि वाशिम. यानंतर बघूया अनुसूचित जातीसाठी. अनुसूचित जातीच्या एकूण 4 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये पुरुषांच्या 2 आहेत आणि महिलांच्या 2 आहेत. यामध्ये पुरुषांच्या प्रवर्गामध्ये परभणी आहे, वर्धा आहे, आणि महिलांसाठी बीड आणि चंद्रपूर हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तिसरा प्रवर्ग आपण पाहत आहोत ते म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग, ज्यामध्ये एकूण 9 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये पुरुषांच्या 4 आहेत तर महिलांच्या 5 आहेत. बघा, पुरुषांच्या मध्ये सोलापूर आहे, हिंगोली, नागपूर, भंडारा आहे, तर महिलांसाठी रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना आणि नांदेड यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता बघूया सर्वसाधारणसाठी. तर सर्वसाधारणसाठी एकूण 16 जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये पुरुषांच्या 8 आहेत आणि महिलांच्या 8 आहेत. तर पुरुषांच्या 8 मध्ये आपण बघूया कोण आहे ते. रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या सगळ्या पुरुषांसाठी राखीव आहेत. तर महिलांसाठी सर्वसाधारण अर्थात ओपनमध्ये आहेत ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली.